उच्च न्यायालय. आपल्या भारतातील उच्च न्यायालयांना विनाकारण त्यांचा वेळ वाया जाईल अशी कित्येक कामं आजकाल करावी लागत आहेत. त्यापैकी अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडचे साम्यवादी काही मुस्लिम धार्जिणे लोक किंवा या सरकारला उगीचच त्रास देणं हा एक हेतू मनात ठेवून सतत वागण्यासाठी प्रवृत्त असलेले काही गट. अर्थात हे प्रवृत्त का होतात याच्या खोलात जेव्हा जातो आपण तेव्हा तो धागा परदेशातून होणाऱ्या फंडिंगपर्यंत पोचतो. म्हणजे डीप स्टेट ही जी एक संस्था आहे जी आज देश विदेशामध्ये अराजक निर्माण करायचं, सरकारं उलथवून टाकायची आणि मग नवीन आपल्या ऐकण्यातले सरकार तिथं स्थापन करायचं आणि मग अब्जावधी रुपयाचा व्यापार असे काही करार करून स्वतःच्या तिजोऱ्या भरायच्या, हा त्या डीप स्टेटचे मेंबर असलेले सदस्य असलेल्या अतिश्रीमंत लोकांचा हा उद्योग आहे. आणि हा अखंडपणे सुरू आहे. गेली 70-75 वर्ष हे उद्योग सुरू आहेत. आणि आता मग वाढत चाललेली इकॉनॉमी, भारत, शस्त्रास्त्रसुद्धा आपण इथून निर्यात करतो आणि त्याच्यातनंसुद्धा आपली गंगाजळी वाढती आहे, हे बघवत नाही आहे. त्यातून एक स्थिर सरकार आणि विकासाची गंगा व्यवस्थित वाहती आहे गेली 12-13 वर्ष, हे सुद्धा पाहवत नाही आहे. त्यातून मग या डीप स्टेटला कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करण्यासाठी कुठूनही जागा नाही इतकं सक्षम सरकार सध्या कार्यरत आहे, हे सुद्धा त्यांच्या डोळ्यात खोपणारी गोष्ट. आता मग दुसरा प्रोटेस्ट करणारा कोण आहे, कुठला नेता आहे? चला त्याला धरूयात. आता आपण त्याला त्या खुर्चीची आमिष दाखवू, काही फंडिंग करू आणि त्याला एक प्लॅन देऊ. त्या प्लॅनचाच एक भाग आहे सध्या आय लव्ह मोहम्मद ह्या ज्या फलकावरून जे काही अराजक माजत चाललं आहे सगळीकडे, जो काही मॉब एकत्र येतो आहे आणि सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यातून दंगे धोपे उसळण्याचं जे काही एक षडयंत्र रचलं जातं आहे, दंगे करायचे आणि मग सरकारला वेठीस धरायचं, सरकारी मालमत्तांची जाळपोळ, नुकसान करणं, म्हणजेच कुठेतरी सरकारचा आर्थिक स्तर खाली आला पाहिजे आणि ज्या उमेदीने विकासाची पावलं उचलली जात आहेत त्याला कुठेतरी खीळ बसली पाहिजे, सरकार बदनाम झालं पाहिजे आणि मग त्या डीप स्टेटचा जो हेतू आहे अजून कमकुवत मनाचं सरकार तिथं स्थापित करणे आणि मग आपली व्यापार वृद्धी करणं. हे ठीक आहे, परदेशातले लोक करतात, पण आपल्या उच्च न्यायालयामध्ये आपल्याच देशातले काही साम्यवादी विचाराचे, काही मार्क्सवादी विचाराची लोक, काही मुस्लिम धार्जिणी लोक, ही लोक याचिका दाखल करतात. कोणासाठी? अहो, हजारो मैल दूर असलेल्या गाझापट्टीमध्ये इस्रायल खूप अन्याय करतो आहे, पॅलेस्टाईनी लोकांवरती अन्याय होतो आहे, अनेक बायका, अनेक मुलं तिथं मरत आहेत, रोज बॉम्बिंग होतं आहे. अशा प्रकारची निवेदनं तयार करून त्याचं याचिकेमध्ये रूपांतर करून उच्च न्यायालयामध्ये आपल्या या भारत देशात त्या इस्रायलनी जो हल्ला केला आहे गाझापट्टीमध्ये त्यांची कारणं त्यांना माहिती आहेत. बरं, आपल्या आंतरराष्ट्रीय जी काही धोरणं असतात, आपल्या भारत देशाने कोणाला कसा सपोर्ट करायचा हे परराष्ट्र नीती हे सेंट्रल मिनिस्ट्री ठरवत असते, सेंट्रल गव्हर्नमेंटचे हे निर्णय असतात. त्याच्यामध्ये एखाद्या राज्याच्या उच्च न्यायालयात अशी याचिका करायची की आम्हाला त्या पॅलेस्टिनींच्याबद्दल आंदोलन करायचं आहे, इस्रायलचं हे वागणं चुकतं आहे हे आम्हाला जगभर सांगायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यास आम्हाला परवानगी मिळावी. आता अशा पद्धतीने स्वतःच्या देशाच्या विषयी तर काही प्रेम नाही, परंतु गाझापट्टीसारख्या आपल्या भारत देशापासून हजारो मैल दूरवर जे काही त्या हमासनी अन्याय केला इस्रायली लोकांवर, त्याच्यामुळं ते युद्ध छेडलं गेलं,
इस्रायल स्वतः जे काही बघायचं ते बघून घेतं आहे. त्याने कुठल्याही राष्ट्राला कितीही विनंती केली तरी भीक घातली नाही. कारण जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या गळ्यापर्यंत येते तेव्हा त्या यातना त्यालाच माहीत असतात आणि त्याच्याशी एकदा त्याला निपटून घ्यायचं असं ठरलं तर तो आपली पूर्ण ताकद नक्कीच वापरत असतो. त्याच पद्धतीने हे इस्रायल आपली ताकद वापरतं आहे, ते पण एका कुप्रवृत्तीच्या अगेन्स्ट. एका कुप्रवृत्तीला मुळापासून नष्ट करण्यासाठी ते ताकद वापरत आहेत. आता ती ताकद वापरताना त्यांना असं आढळून आलं आहे की काही रुग्णालयांच्या तळघरात हमासने आश्रय घेतलेला आहे. काही मुलांच्या शाळात त्यांना ढाल बनवून त्याच्या तळघरात हे काही हमासचे सैनिक, हमासचे लोक, अतिरेकी लपून बसलेले. जमिनीखालून त्यांनी कित्येक किलोमीटरचे खंदक तयार केलेले. त्या खंदकात लपून छपून ते इस्रायलवर बॉम्बिंग करत आहेत, क्षेपणास्त्र टाकत आहेत, गोळीबार करत आहेत, इस्रायलचे रणगाडे उद्ध्वस्त करत आहेत. हे सगळं 2 वर्ष झाली घडतं आहे. त्यामुळं गाझापट्टीमध्ये अशा अतिरेकी विचाराचा एकही माणूस उरला नाही पाहिजे अशा रीतीने इस्रायल पेटून उठलेला आहे. आता हे त्या 2 देशांमध्ये जे काय चाललं आहे ते चालणार. ते एकमेकांना त्यांनी जो त्रास दिला आहे त्या त्रासाचा हा परिणाम आहे. त्याच्यासाठी गाझापट्टीमध्ये काय नुकसान कोणाचं होतं आहे त्यांच्यातर्फे आम्ही आंदोलन करतो असं म्हणून जर भारत देशामधले अशा काही विचारांचे लोक एकत्र येत असतील तर ही मुळातच आपल्या देशासाठी खूप मोठी शोकांतिका आहे. तेव्हा उच्च न्यायालयातल्या अगदी सुविद्य अशा सगळ्या न्यायाधीशांनी ती याचिका जेव्हा पटलावर आली तेव्हा याचिकाकर्त्याला खूप खडे बोल सुनावलेत. असं ऐकतोय की तुम्ही जर ही याचिका भारतातल्या काही तुमच्या अडचणी त्याच्याविषयी जर तुम्ही केली असती की अमुक एक ठिकाणी खूप मोठं ट्रॅफिक जाम होतं आहे, अमुक ठिकाणची ड्रेनेज सिस्टीम काहीही कामाची नाही, आम्हाला नागरिकांना खूप त्रास होतो आहे, या ठिकाणी रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक सगळं कोलॅप्स होतं आणि नागरिकांना विनाकारण त्रासाला सामोरं जावं लागतं, या ठिकाणी रस्ते बांधलेले आहेत पण त्या रस्त्यावरती अनेक खड्डे आहेत, अशा प्रकारे ज्या ठिकाणी नागरिकांना काही त्रास भोगावा लागतो अशा सूचना वजा तुम्ही जर काही याचिका आणल्या असत्या आपल्या देशाच्या विरुद्ध, आपल्या देशातल्या नागरिकांच्या हितासाठी जनहित याचिका तुम्ही दाखल केल्या असत्या तर आम्ही त्या याचिकांचं स्वागत करतो. पण हजारो मैल दूर कुठेतरी पॅलेस्टाईनी लोकांना काहीतरी अन्याय होतो असं तुम्हाला वाटतं, तुम्हाला त्या खोलातली काहीही माहिती नाही आणि तरीही तुम्ही त्याबाबत त्यांच्या प्रेमाखातर, स्वतःचं देशप्रेम बाजूला राहिलं पण त्या लोकांच्या प्रेमाखातर पाकिस्तान धार्जिणं मन घेऊन तुम्ही याचिका घेऊन येताय आणि न्यायालयाचा वेळेचा अपव्यय करताय, विनाकारण तुम्ही आमचं हे काम वाढवताय, अशा पद्धतीने ताशेरे मारून ती याचिका असंमत करण्यात आली होती. परंतु या निकालाने संतुष्ट न होता सगळे चिडले. हे सगळे साम्यवादी, मार्क्सवादी सगळे एकत्र झाले आणि पुन्हा मार्क्सवादी गटाने फेर याचिका दाखल करून कुठेतरी काहीतरी आंदोलनाची लिमिटेड परवानगी मिळवली असं ऐकतोय. हे जे इतरांच्या विषयी प्रेमाचा कळवळा आणि स्वतःच्या राष्ट्राविषयी तितकं म्हणावं इतकं प्रखर प्रेम नसणं, ही गोष्ट देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप मोठी घातक गोष्ट ठरू शकते. अशा प्रवृत्तीची माणसं जर आपल्या देशात असतील तर ती देशाच्या विकासाला बाधा आणू शकतात आणि त्याचीच परिणती आज आपल्याला येते आहे. अहिल्यानगर म्हणा किंवा उत्तर प्रदेशमधलं बरेली म्हणा, अशा ठिकाणी किंवा ज्या ज्या ठिकाणी नवरात्रीच्या वेळेस देवीच्या मिरवणुकांवरती काही स्तोत्र जी लावली होती लाऊडस्पीकरवर ती म्हणायची नाही, शांततेत मशिदीजवळनं जा असा अटकाव करणं आणि तिथं भांडणं झाल्यावर मूर्तीची तोडफोड करणं, इथपर्यंत या लोकांची मजल गेलेली आहे. तर हे जे काही भारतामध्ये असंतोष पसरवण्याचं काम सुरू आहे, षडयंत्र रचली जात आहेत, एक राज्यात कुठले तरी लोळ उठवायचे आणि मग इकडून आंदोलनकर्त्यांना बोलवा, तिकडून दंगेखोरांना बोलवा, काश्मीरमधली 100 लोकं बोलवा, म्यानमारमधनं 100-200 लोकं बोलवा, बांगलादेशची 300-400 लोकं बोलवा, दंगल करायची, दंगे धोपे करायचे, आगी लावायचे आणि या लोकांनी पळून जायचं, ठरलेल्या ठिकाणी जाऊन लपायचं.
इथे जेव्हा शोध घेतला जातो तेव्हा काय, दंगेखोर CCTVमध्ये दिसणारी माणसं आहे त्या एरियात सापडत नाहीत, म्हणजेच ते ॲब्स्कॉन्डिंग आहेत, म्हणजे ती लापता झाली आहेत. आता ह्या ठिकाणापासून ती सापडून येत नाही आहेत, म्हणजे ती कुठेतरी पळून गेली आहेत. असे सगळे शेरे मारून नंतर जे व्हायचं तेच होतं. 500-700चा मॉब येतो आणि प्रेशर येतं पोलीस स्टेशनवरती, सरकारवरती ते अगदी प्रेशर येतं आणि त्यांना त्या केसेस बंद कराव्या लागतात, बंद करण्यास भाग पाडलं जातं. अदरवाईज खूप मोठी हिंसा घडू शकते असं वातावरण निर्माण केलं जातं. सामान्य जनतेच्या जीवाला काही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून कधीकधी प्रशासनातल्या लोकांनासुद्धा अशा बाबतींमध्ये तडजोडी कराव्या लागतात. हे जे काही याचिका दाखल करणं पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी माणुसकीच्या दृष्टिकोनातनं जर काही चुकीचं घडून माणसांचे मृत्यू होत असतील तर ते अगदी सर्व मान्य आहे, मलाही मान्य आहे. परंतु तुम्हा आम्हाला सामान्य लोकांना नक्की त्या युद्धाचा खोलामध्ये जाऊन आपण काही स्टडी केलेला नसतो. त्या दोन राष्ट्रांमध्ये पूर्वी काय घडलं आहे, आत्ता का युद्ध छेडलं गेलं आहे, ते युद्ध अजूनही का थांबत नाही, हमासच्या काय तिथं कृती चालू आहेत, हमासनी किती प्रकारचा अन्याय केला आहे, ओलीस ठेवलेल्या लोकांना त्यांनी सोडलं आहे किंवा नाही, अशी प्रत्येक बारीक सारीक बातमी काही तुमच्यापर्यंत येत नसते. त्यामुळं सामान्यांनी सर्वप्रथम आपल्या देशातल्या लोकांनी आपल्या देशातल्या घडामोडींसाठी याचिका केल्या तर मलाही वाटतं ते संयुक्तिक असेल. पण उगीचच कुठेतरी अन्याय होतो आहे पॅलेस्टाईन लोकांवर, या मुस्लिमांवर अन्याय झाला, इथे अमुक उगीचच्या उगीच माणुसकी शून्य वागून इस्रायलनी माणसं मारली आहेत, अशा पद्धतीने तुम्ही भारतात बसून त्या कल्पनाविलासापुढे याचिका करायच्या आणि उगीचच बेगडी प्रेम दाखवायचं आणि देशाचं प्रेम बाजूला ठेवायचं, ही प्रवृत्ती बरोबर नाही आहे. म्हणजे जिसका खाएंगे उसी थाली में हम कुछ गंदी बात करेंगे, अशा पद्धतीने जर तुम्ही या भारत देशासाठी भारताचे नागरिक म्हणूनच वागत असाल तर हे वागणं कुठेतरी सुधारलं पाहिजे असं मला नक्की वाटतं. सत्तेच्या हव्यासापोटी जर तुम्ही परदेशातल्या फंडिंग वापरून इथं तुम्ही जर दंगेखोरांना इकडून तिकडून बोलवून दंगे घडवू पाहत असाल तर ती पण प्रवृत्ती अतिशय घाणेरडी आहे. आणि अशा प्रवृत्तीसाठी IB आणि CBI आणि जे काही आपले असे काही डिपार्टमेंट कामाला आहेत त्यांनी सतर्कतेने हे सगळं हाणून पाडण्याचा चंगच बांधलेला दिसतो आहे आणि ते सतर्क आहेत म्हणूनच हा डोंब जास्त उसळलेला नाही आहे. भारताचा इतक्यात तरी नेपाळ किंवा बांगलादेश होत नाही आहे, याच्यासाठी त्या सर्व डिपार्टमेंटचंसुद्धा आपण अभिनंदन करतो आहे. बरेलीमध्ये जे घडलं त्याचा बिमोड करण्यासाठी UP सरकारने उचललेली पावलं अतिशय स्पृहणीय पावलं आहेत. त्यामुळं लोकांनी देशप्रेम जर दाखवायचं असेल तर ते भारतात राहणाऱ्या लोकांनी भारताबद्दलचं प्रेम नक्की दाखवा. भारतातल्या काही तुम्हाला असुविधांमुळं खूप त्रास होत असेल त्याबाबतच्या जनहित याचिका हायकोर्टसुद्धा तुम्ही तिथं वेलकम, तुमचं स्वागत करतं. कारण शेवटी तीसुद्धा माणसं आपल्या भारताच्या नागरिकांच्या सुविधेसाठी, त्यांना सर्व चारी बाजूंनी न्याय मिळावा याच्यासाठी ते नक्कीच सतर्क असतात. अशा गोष्टींचं नक्कीच ते स्वागत करतील. त्यामुळं विनाकारण अशा कुठल्या तरी इतर देशातल्या नागरिकांच्या प्रेमापोटी खूप मोठं प्रेम दाखवण्यासाठी इथलं मीठ खाऊन इथल्याच मिठाच्या विरुद्ध वागणं आणि त्या लोकांच्या प्रेमापोटी याचिका दाखल करणं हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. कुठेतरी या लोकांना स्वतःची लाज वाटली पाहिजे, अशी ही एक मी पोकळ अपेक्षा व्यक्त करतो. कारण मला माहिती आहे हे घडणार नाही आहे. कारण मिळणारा पैसा आणि त्या पैशातून पुढं मिळणारी सत्तेचं लालूच, सत्तेचं गाजर जे त्यांना दाखवलेलं आहे त्यापुढं त्यांना दुसऱ्या गोष्टी काहीही दिसणार नाहीत, दिसू शकत नाहीत, पाहायची त्यांची इच्छा तर नाहीच नाही. हे वातावरण कुठेतरी बदललं पाहिजे. कुठेतरी प्रत्येकाच्या मनामध्ये भारत माझा देश आहे, हा देश माझा आहे, या देशाने मला खूप काही दिलं आहे, अशा पद्धतीची स्वतःच्या मनामध्ये भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. ती होत नाही आहे आणि मग ज्यांच्या मनात ही भावना नाही आहे ती लोकं इतर लोकांना स्वतःकडं आकर्षित करतात. मग ते पैशाचं आमिष दाखवतील, सत्तेमधलं आमिष दाखवतील आणि मग या सरकारच्या विरुद्ध बंड करायचं, दंगे करायचे, हे जर त्यांचं ठरलेलं असेल तर प्रत्येकाने अतिशय सावध पावलं उचलणं नितांत गरजेचं आहे. प्रशासनाने सुद्धा
प्रत्येक ठिकाणी अतिशय सतर्क राहणं हेही फार गरजेचं आहे. जे काही आपले गुप्तहेर यंत्रणा आहे त्यांनीसुद्धा खूप सतर्कतेने सतत सेंट्रल मिनिस्ट्रीपर्यंत योग्य ती माहिती पाठवली पाहिजे, असंच सध्या वातावरण आहे. हे वातावरण जास्त बिघडू नये अशाच मी नवरात्री संपता संपता त्या आपल्या आईच्या रूपाकडं, त्या आपल्या देवी मायेकडं, त्या आपल्या जय मातादी ज्याला आपण म्हणतो तिच्याकडं अगदी हात जोडून प्रार्थना करतो आणि कुठलंही अनिष्ट प्रकार आपल्या इथं घडू नये, आपल्या देशात कशाही बांगलादेशची, नेपाळसारखी अशी कुठलीही पुनरावृत्ती, श्रीलंकेसारखी कधीही आपल्या देशात घडू नये याच प्रार्थना करून या व्हिडिओत इथंच थांबतो.